आज आपण क्रिस्पी चटपटीत बांगडा फ्राय कसं बनवायचा ते पाहणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं अश्विनी देसाई रेसिपीजमध्ये। मी आज बांगडा फ्राय बनवणार आहे। इथे मी 4 बांगडे घेतलेले आहेत, छोटे पीसेस करून घेतलेत मच्छीवालीकडून। तर आता आपण ह्याला मसाले लावून घेऊयात। मीठ घालूया थोडं पहिले, हळद, आलं लसूण पेस्ट घालायचे, एक चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा। आता सर्व मसाले छान असे मच्छीला लावून घ्यायचे आहेत। बांगड्याच्या सर्व पीसेसना आपण मसाले लावून घेतलेले आहेत। आता 20 मिनिटसाठी हे आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण फिश फ्राय करायचे आहेत। क्रिस्पी कोटिंगसाठी आता इथे मी 5 चमचा बारीक रवा घेतलेला आहे। ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स घेतलेलं आहे, हे 2 चमचा घालते। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालते। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला लावून मच्छी ठेवली होती, ती आपली तयार झालेली आहे 20 मिनिट्स नंतर। आता फ्राय करूया। त्याला आता कोट करून घ्यायचं आहे। पहिले जेव्हा आपण तळणार आहोत तेव्हाच हे कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला। असं छान कोट करून घ्यायचं। तेल कडकडीत गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 4 पाकळ्या लसूण घालते ते। आता एक एक करून आपल्याला हे सर्व तळून घ्यायचे आहेत बांगड्याचे पीसेस। हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला मच्छी तळून घ्यायची आहे। तीन ते 4 मिनिटं एका बाजूने आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे। परत 3 ते 4 मिनिटं आपल्याला दुसऱ्या बाजूने, दोन्ही साइडून आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटे। बांगडा क्रिस्पी कोटिंग बरोबर आपला छान फ्राय झालेला आहे। आता काढून घ्यायचं आहे। बाकीचे जे उरलेले पीस आहेत ते आपण कोटिंग करून घेऊयात। असं दाबून कोटिंग करायचं म्हणजे कोटिंग निघत नाही। छान अशी क्रिस्पी कोटिंग आलेली आहे, पाहू शकता। दोन्ही साइडून बांगडा फ्राय झालेला आहे। आता मी प्लेटमध्ये काढून घेते। शेवटचे जे 4 पीस उरलेत ते सुद्धा सेम याच पद्धतीने कोट करून नंतर फ्राय करून घेते। तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा,
शेवटचे जे 4 पीसेस होते बांगड्याचे ते सुद्धा फ्राय झालेले आहेत। आता हे सर्व मी प्लेटमध्ये काढून घेते। क्रिस्पी चटपटीत बांगडा फ्राय आपल्याला खाण्यासाठी तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।